नमस्कार कोकणकर, श्री स्वामी समर्थ. कोकणी झिलगो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी अनिल दत्ताराम गावडे, कोकण युवा सेवा संस्था सचिव. कोकण युवा सेवा संस्था संचालित जिव्हाळा वृद्धाश्रमचं ओपनिंग हिंदू नववर्षाचं औचित्य साधून गुढीपाडवा या दिवशी करण्यात आलं. त्याचेच काही सुरुवातीची तयारी मी तुमच्यासमोर आणतो. ही आश्रमाची वास्तू आहे. मी आता कोकण नगर या ठिकाणी स्वामींच्या मठात हे आमंत्रण पत्रिका ठेवण्यासाठी आलेलो आहे. मी मठात जातो आहे. बघा, गर्दी खूप आहे कारण आज गुरुवार आहे. मठात आमंत्रण पत्रिका ठेवून पुढच्या आमंत्रणाला सुरुवात करणार आहे. आता आपला मठात प्रवेश होईल. मठात आमंत्रण पत्रिका ठेवण्याचं नियोजन, पत्रिका ठेवण्यात आली स्वामींचरणी. स्वामींना साकडं घालण्यात आलं, त्यांना गाराणं घालण्यात आलं की ह्या कार्यक्रम तुमच्या कृपा आशीर्वादाने व्यवस्थित पार पडू दे. ही पहिली पत्रिका कोरगावकर साहेब, रामेश्वर प्रसादिक भजन मंडळ, किशोर बुवा, अनिल राजभोत, मनसे नेते, हौशी कलाकार ग्रुप, अशोकदादा पाटील, मराठा मित्रमंडळ आणि स्नेहलता पाटकरताई. हा एक संजय भाऊ परब आणि रमेश भाऊ कोरगावकर यांना आमंत्रण पत्रिका देऊन, हे आपले बाबूभाई या लोकांना पत्रिका देऊन आपण आता वांगणीमध्ये पोचलेलो आहोत. वांगणी या ठिकाणी रात्रीची वेळ आहे. हे नवीन बेड मागवण्यात आलेत जे वृद्धाश्रमासाठी लागणार आहे. त्याच्या फिटिंगचं काम चालू आहे. आता हे आज रात्री फिटिंग करून उद्या सकाळी ओपनिंगची पूजा असेल. काही गोष्टी मी तुम्हाला समोर दाखवतो आहे. एक मोठा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर नंतर लगेचच येणार आहे, पण हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला प्रात्यक्षिक सुरुवातीची तयारी दाखवतो आहे. सकाळची वेळ आहे. हे दरवाजाला हार लावण्यात येतो आहे. पूजेची तयारी चालू आहे. या ठिकाणी हार लावला. आता आपल्याला भटजी काकांसमोर जायचं आहे. हे बघा, भटजी काकांच्या मांडणीचं प्रयोजन चालू आहे. आता पूजा चालू होईल थोड्याच वेळात. हा वृद्धाश्रमाचा बाहेर लावलेला बोर्ड आहे ज्याला हार घालण्यात येतो आहे. आपण हार घालून त्या बोर्डाची त्या दिवशी पूजा करतो, त्याचा मान करतो आणि हे दाखवून आता मी तुम्हाला पूर्ण ओपनिंगचा एक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. सगळ्यांनी आवर्जून बघा. तोपर्यंत नमस्कार.